नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. काय कसे आहे, बरे हो ना? तर आज मी आणि बाबा गावाला जातो सप्त्यासाठी. तर बाबा काय कामानिमित्त आले होते मुंबईला. तर आता मग त्यांच्यासोबत मी बोललो 2 दिवस राहिलेत सप्त्याला, जाऊया त्यांच्यासोबत 2 दिवस अगोदर. तर आज आम्ही जाणार आहोत सप्त्याला आपल्या गावाला. वर्षातून एकदा अखंड हरिनाम सप्ताह भरतो, तर त्यासाठीच गावाला जातो. म्हणजे त्या दिवशी गावातली बरीच जण येतात. एक दिवशी सुट्टी काढून तेवढीच आपली भजन कीर्तन, तेवढा जरा शांती भेटते जीवाला. मुंबईच्या जगदगीपासून लांब जरा थोडा वेळ सुखाची. तर आज आपण जाणार आहोत आपल्या कोकण कन्येने. तर आता संध्याकाळी निघू आम्ही. कोकण कन्येला रिटर्न मारणार आहोत. रिटर्न नाही मारली तर काय बसायला भेटत नाही. तर बघूया किती गर्दी आहे, कसा काय. आता तसं पण सगळीकडे सप्ताह, सगळीकडे कार्यक्रम चालू आहेत प्रत्येक गावात. तर आता किती गर्दी आहे, काय कसं काय बघूया. तर चला. तर आम्हाला सोडायला मम्मी, ताई दोघं आली आहेत आणि मामा पण येतोय आम्हाला दादरला सोडायला. तर गर्दी असते त्यामुळं आता रिक्षात बसून मग आम्ही जाऊ. आता मालर स्टेशनला उतरू. तर हायवेला मागी गणेश उत्सव साजरा केला जातो. तर गणपती जो मागी गणेश उत्सवला जो बसवला जातो त्याचं आता विसर्जन आहे आणि त्यासाठीच ही सगळी गर्दी आहे आणि सगळीकडे वाजप चालू आहे. तर देवाचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया. तर आता आम्ही मालाड स्टेशनला पोचलो आहोत. तर आता तिकीट काढून मग चर्चगेट ट्रेन पकडून डायरेक्ट आता दादरला जाऊ. तरी आली आपली चर्चगेट ट्रेन. आता आम्ही दादर स्टेशनला उतरलेलं आहे. मग आता वरती जो मेन ब्रिज असतो त्या मेन ब्रिजवरनं मग 12 नंबर प्लॅटफॉर्मवर जाऊ, जिथं आपली कोकण कन्या येते. तर आता आम्ही 12 नंबर प्लॅटफॉर्मला आलेलं आहे आणि ही सगळी जी माणसं दिसतात तुम्हाला, ही सगळी आपल्या कोकण कन्या ट्रेनसाठीच आहेत. भरपूर चिकार गर्दी आहे. बघूया बसायला भेटतो आहे काय. मामा तर आला आहे सोडाया. तो पुढे जाऊन मग जागा पकडील, मग आम्ही मागणं जाऊ. बघूया. आपली आता ही ट्रेन पण आली आहे कोकण कन्या. रिटर्नसाठी बरीच लोक आली आहेत. बघूया बसायला गावतो आहे काय. गर्दी होती चिकार, पण सगळी मग डबा पुरा खाली झाला. मग मामाने पुढे जाऊन सीट पकडला, मग खाली आम्हाला बसायला भेटला आहे. आता ट्रेन निघाली आहे CSTला जायला. तर पुढे गेल्यावर किती गर्दी भेटते कसं काय बघूया. आता तरी एवढी काय गर्दी नाही, वरच्या सीटा पण रिकामी आहेत. सगळे कोण अजून आले नाहीत, ते आम्हाला खाली बसायला भेटलं आहे. आणि अजून तरी काय नाही, अजून ट्रेन पोचली नाही CSTला. तर CSTला गेल्यावर आता गर्दी होईल थोड्या वेळात. आता ट्रेन CSTला आली आहे आणि माणसं चढत आहेत. हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. आता बघूया कसं काय. तर आता आम्ही पोचलो आहोत CST स्टेशनला. दादरवर खूप गर्दी होती, वाटलं बसायला भेटणार नाही, पण आम्हाला सोडायला आलेलं ना, मग त्याने खाली जागा पकडली, जे खालच्या सीटवर असेल जागा पकडली. तर आता बसायला भेटलं आहे. मग CSTला आल्यावर थोडी गर्दी झाली आहे. आता ही CSTवरून परत दादरला जाईल ट्रेन, तेव्हा अजून गर्दी होईल. आता खाली पॅसेज दिसतोय तरी नंतरला तो पण दिसणार नाही. तर आम्ही दादरवरून
9:15 ही ट्रेन येते. तर तिथून रिटर्न मारली, मग रिटर्न मारली तरच बसायला भेटतं, नाहीतर बसायला भेटत नाही. तर रिटर्न मारल्यानंतर मग आता ही दादरला जाईल. मग दादरवरून आम्ही चिपळूणला होतो. तर बघूया आता पुढे दादरला गेल्यावर किती गर्दी होते. तर अजून ट्रेन सुटली सुद्धा नाही, अजून CSTलाच आहे. तर एवढी फुल झाली आहे. तर दादरला बघूया कसं काय. तर CSTवरून आता ट्रेन सुटली आहे. तर दादरला ट्रेन आली आहे आणि आता बघा मागाचा पॅसेज किती खाली होता आणि आता किती भरला आहे. सर्व माणसं खाली बसून जात आहेत आणि काही उभे राहून जात आहेत. आता खूप गर्दी झाली आहे तशी. तर आता आमची ट्रेन आली आहे इकडं आपल्या वीरला आली. वीरला मागं पनवेल आणि ठाण्याला थांबली होती, पण गर्दी एवढी की ज्याला व्हिडिओ काय काढायला भेटलाच नाही. तर इथे आलं आहे, थोडासा पॅसेज दिसतोय. आता ट्रेन आली आहे खेडला. सगळी उतरत आहेत. मग आता अर्धा एका तासानं आमचं चिपळूण येईल, मग आम्ही पण उतरू. तर आता चिपळूण आला आहे आणि लोक उतरतात हळूहळू. आता आम्ही पण उतरू. हा घेतला घेतला. उलांगडे नेक्स्ट कॉफी घरगुती कॉफी आवडली तर पैसे. उलांगडे नेक्स्ट कॉफी उलांगडे आवडली तर पैसे रे. जेवला गरम दादा कॉफी इकडे इकडे मागे. घरगुती कॉफी दादा इकडे ना इकडं इकडे इकडे माग इकडं इकडे या. तर आता ज्याला ट्रेनमधनं उतरलेला ज्याला शूट करायला पण जागा नाही. शूट काय बसायला जागा, लोकांना उभा राहायला जागा. दादरला एवढा पॅसेज भरला सांगू तुम्हाला, जन्माचा काय सांगायची वार्ता. काय कसा बसा झोप बसलेला, एका कुशीवर दुसऱ्या कुशीवर झोप नाही काय नाही. आबा पण झोप ऐकायला नाही. मी पण आता आपल्या जवळच आहे म्हणून उभा राहून आपल्या एका कुशीवर दुसऱ्या कुशीवर येतात. ते सावंतवाडी वैभववाडी ते तिकडचे लोक वारीत जातात बाईक. आपलं कोकण आपलं यायचं म्हणजे हौस असतेच. आणि आपलं चिपळूण तसं जवळच आहे, त्यामुळं यायला काय प्रॉब्लेम नाही वाटत. आता उतरलेलं आहे, जरा शांत असा उभा राहिलेलं इथं. बाबांना बोललो बसता जरा जाऊया नंतरला दुसऱ्या गाडीत. तर म्हणतात नाही आताच जाऊया. अजून 2.5 तास आहे. 6ची गाडी आहे आमची गावाला जायची. अजून 2.5 तास आहे. तर ही गॉगर लागलेली, त्यात काय घेतला नाही कंडक्टरने. तो बोलला आता चिपळूण लागेल त्यातनंच मग जावा. त्यांना बोललो इथं बसूया जरा रेल्वे स्टेशनला. त्यांना लागली घाय, त्या लाईनीत आहेत. ते काय आता जातं मग तिकडे गेल्यावर डेपो दाखवतो तुम्हाला. डेपो कसा आहे आपला चिपळूणचा. बाकी आपला चिपळूणचा रेल्वे स्टेशन
एकदम भारी बांधली ना एकदम. रात्रीचं एकदम झगामगा एकदम चमकतोय एकदम भारी. रात्रीचंच बघण्यासारखं आहे. दिवसाचं आलं तर काय एवढं काय वाटत नाही, रात्रीचं असं बघायला एकदम भारी वाटतं. म्हणून मी कधी पण कोकण कन्यानेच येतात. म्हणजे कसा रात्री आला आपला दिवस फुकट जात नाही काय ना. रात्र गेली कशी बशी दिवसाचा व्हायचा झोपलेला का मग काय गेलेला आपला इकडे फेऱ्या मार तिकडे फेऱ्या मार मित्रांसोबत तिकडे फिर काय मग मजाच करायची. गावाला आल्यावर काय तर मुंबईला काम 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 वैताग येतो नसता. तर काय जरा आपला गावाला आलं का जरा रिलॅक्स आपला जरा नसतं वैताग येतो तिकडे मुंबईला. मला तर गावाला जायला आवडतो. घरातली नंतर गावाला जाऊन काय करणार आहेस. करू गावाला पण करण्यासारखा बराच आहे, त्याचा काय प्रश्न नाही. तर बाबा आहेत लाईनीत ओरडतील नाही तर तो इकडं आहेस इकडं फिरतोस तिकडे फिरतो. जेव्हा इकडं आलो ना असा फेरी मारायला तेव्हा कमी लाईन होती. आता बघा केवढी लाईन आहे. जन्माची माणसं आली आहेत. कोकणात माणसांची कमी नाही आणि ट्रेन वर्षाच्या 12 महिने भरलेली असते. कधी खाली भेटणार नाही तेव्हा. आली आता आमची गाडी आली आहे. जाता लाईनीत बाबावर एकटे नाही तर एस टी आता बहादूरशेख नाक्याला आली आहे. आता उतरतील बहादूरशेख नाक्याला जे उतरणार आहेत मग आपली चिपळूण बस स्टॉपला जाईल आपल्या डेपोत. आता आपली एस टी चिंचनाक्यात आली आहे. आता चिंचनाक्यानं वरचा जर रस्ता जातो आहे तिकडं आपल्या डेपो आहे, तिकडे डेपोत जाईल. तर आता आम्ही आपल्या चिपळूण डेपोत उतरलो आहे आणि चिपळूण डेपोचं काम झालं लॉकडाऊनपासून बाकीच आहे. हा मागं ते काय अजून बांधून झालेलं नाही. पहिला आम्ही यायचे ना बाबांसोबत शाळेत असताना, तर इकडे आलेलं ना का जुना डेपो होता ना, तेव्हा मग तिकडे आम्ही मिसळपाव आवर्जून खायचो. ती एक नंबर अशीच आहे मिसळपावची. आणि
अजून एस टी आली नाही. तुम्हाला आपला आपला बस डेपो दाखवतो आपल्या चिपळूणचा कसा असतो तो सुरुवातीपासून. हा एक रोड आहे, हा बायपासच्या इथून येतो. पुढं हा जो डाव्या बाजूला रस्ता जातो ना वरच्या बाजूला तो बायपासकडे जातो. आणि हा जो खालच्या बाजूला रस्ता जातो ना तो चिंच नाक्यात जातो. आपली गाडी इकडे चिंच नाक्यात जाणार. वरचा बायपास कडनं आहे. बायपास म्हणजे हॉस्पिटल आहे बायपास. वरचा हायवे इथून आपला चालू. या बाजूला आपल्या सगळे प्लॅटफॉर्मच आहेत. गोल 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 सगळे का आपल्या गाड्या थांबतात. वेगवेगळ्या गावच्या वेगवेगळ्या आपल्या फलाट क्रमांकावर थांबतात. सगळे फलाट क्रमांक आहेत गोल 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 गोल. दुकानं अजून उघडलेली नाहीत. बाबा गेलो होतो पाना बघायला, पण अजून काय पानांचं काय दुकान काय अजून उघडलेलं नाही. हे आपली इथंच गाडी लागते नेहमीप्रमाणे. आपला ऑर्डन लॉज आहे त्या का आली बरोबर. ही आधी कुठली उडवायची. हा झाला अजून काय काम आपला झालंच नाही. कधी होतं काय माहिती. गाडी लागले ही त्या बाजून गाड्या आत येतात. हा दुसरा रस्ता चिंच नाक्यातून जो वर येतो ना तो हा दुसरा रस्ता आपला. आणि आपल्या एवढा डेपो अजून त्याला काय बांधली नाही. बांधल्यावर तर चांगला दिसेल. त्याची पण व्हिडिओ आपल्या काय यूट्यूब चॅनलला येईल लवकरच. पण अजून तर बांधल्यावर जो यूट्यूब चॅनल टाकायची. मग तुम्ही यूट्यूबला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ आवर्जून बघा. आवडत असतील तर. आपला काय असा नाही. आपला काय गावातला एकदम मजा आहे जाऊन नुसती. नुसत्या इकडनं तिकडनं गाड्या सुटता येते. तरी मालदोली गाडी सुटली आहे पहिली. डायरेक्ट मालदोलीत जाते गणेशखिंडी मार्गे बॉमातून वरती कापऱ्यातून. तर ही आपली नाही. ही आपली 6:30 6ला लागते आणि 6ला सुटते. ही लागते 5ला सुटते 5:30ला. आता लागल आपली पण. तर गाडी भेटली आहे आणि माझी गाडी लेट लावतात आणि आता दुसऱ्यासाठी बोलवतात दुसऱ्यासाठी. आता तिकडे बघणार नाही. आता माणसाचं बजेट सकाळी एवढा पण नसतो. आणि आम्ही 3 जण आहोत. आता बोलवतो ना कारण बघत नाही खड्डे बिड्डा रेमटवत येतो. गेल्या टायमाला पण असं जरा दर टायमाला असं होतो. बाबा जरा झोपतील आराम करतील वैतागले जातं ट्रेनमध्ये जातात. तिकडं बघाय नाही तिकडं बघाय नाही. आता मी आपला काय मला आपला जरा रूट माहितीच आहे तुम्हाला. गणेशखिंडीकडनं मग तिकडनं जाते ही गाडी. आता ते नवीन आपले व्हिडिओ बघणार आहेत त्यांना आपण आपला दाखवूया रूट. आपला कुठला कोंडा फाटावून आहे त्यात कोंडा फाटाकडनं सरळ जाते. तिकडनं आवाज बघा त्या गाडीचा पण हायला काय जमतो ना सांगतोय काय तर बघूया पटपट जाऊया.
तर आता कोंडा फाटा आला आहे. आता कोण अजून कोंड्या फाट्यातला कोण नाही तर इकडं काय थांबवणार नाही. सरसर गाडी नेणार आता पुढं. पण माणसं आहेत नाही जास्त, तिघा चौघा जाणार आहेत. तर आता एस टी गणेश खिंडीतनं वर आली आहे आणि वरती सप्ताह आहे वाटतं. देवळाला मंदिराला लाईट बीट लावली नाही, इथं पण सप्ताह आहे वाटतं. आता प्रत्येक गावात सप्ताह चालू होतात या महिन्यात. आता आपण भोमात आलेलं आहे. भोमातनं सरळ डायरेक्ट पोसऱ्यातनं दोनवलीकडनं गांगऱ्यात उतरू. तर आता आपला गाव आला आहे पोसरा. तर पोसऱ्यातला हा पहिला स्टॉप खाडेवाडी. तर आता हळूहळू उजळायला लागला आहे आणि आता आपण आलेलं आहे इकडं दोनवलीतनं पुढं. आता थोड्याच वेळात आपला मोहल्ला येईल, मग आपण उतरू घराकडे जायला. बाबांनो, हा पोर वर कुठे जातो शाळेत? हा, मग आता इथनं मालदोलीत चालत जाय बाई. चला गाडी सुटणार नाही, आता उतरलेलं आहे. आता जाता काय म्हणता, आता सुट्टी येईल तर कॉलेजचे पोरं वगैरे येतील खाली जायला 7:30ला. तर भागड्याचं चढण चढायचं आहे, लय मोठा चढ आहे. चला चढ. इकडे सप्त्याची तयारी चालू झाली आहे. सप्त्याची तयारी चालू झाली आहे. मांडव बिंडव घालून झालाय. तोच खड्डे बिड्डे भरली. हो फुटला आहे त्याला. अरे हो, अरे मला बाजूला मी मस्त घातली आहे. पोरा बिरा असतात ना बारकी सुरकी, ते बांधाच्या खाली जाऊ यायचे नाही. ते हा आपला विठ्ठल रखुमाईचं देऊळ. आता इथंच वार्षिक सप्ताह भरतो. आता सप्त्याची तयारी चालू आहे. मांडव बिंडव बांधून झाला आहे, अजून बरीचशी तयारी बाकी आहे. हा प्रवेशद्वार मंदिराचा. काय हो, हा कावाल तोडून ठेवलेला ना? हा आपलाच आहे. आपला आमचा इकडे कावाल तोडून ठेवलेला आहे भाजवण्यासाठी. कावाल म्हणजे हा जो हे झाडं आहेत ना, हे आता आपली ह्याची आहेत, सायाची झाडं आहेत. त्याचा वाला पाडा तोडून मग हा असा असा ढिगाऱ्या घालून ठेवायचा सुकस्तवर आणि मग भाजवण करायची. हो आवानो
सावकाश सावकाश. कुठे गेली वाड्या का गेली काय आय. आयो काय करतेस. वर्षी आता घरात आलेला आहे. आई जेवण बनवते तिकडे. आता इकडे जायचं आहे आपल्या खाली. सप्त्याची तयारी करायला सगळी आपले गावातली माणसं जातात सकाळी आपली कामं आटपून. 2 दिवसाचा सप्ताह असतो पण या अगोदर 8 दिवस अगोदर तयारी करायला लागते. मंडप आपला जेवणा खावण्याचं सामान बघायला लागतं. बाकी सगळी तयारी करायला लागतो. आपल्या सप्त्याचा व्हिडिओ पण आपल्या यूट्यूब चॅनलला लवकरच आहे. आणि हा ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग मला कसा वाटला तर सांगा कमेंटमध्ये. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं कोकणी वर्ष यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.